रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी, रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी, रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी, रूप पाहता लोचनी सुख झाले Hare
अर्धक्षण घडता संताची संगती, अर्धक्षण घडता संताची संगती, होय शांती महत्त्वाचा, संत संगती, संत संगती, संत संगती, संत संगती, आणि प्रवाही घालो, संसार मजन करणे सर्वथा, संसार मजन करणे सर्वथा, परमार्थ पुरता जनार्दनाचा एका करुणावचनी, जनार्दनाचा एका करुणावचनी, गरीबी नावनी पायापाशी, गरीब बिनवनी पायापाशी, संत संगरे, संत संगरे, संताची संगती,
अर्धक्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत्पापा. संत संगदी अनेक प्रवाही घालू नको. संसार मज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती देई. संत संगदी अनेक प्रवाही घालू नको. जनार्दनाचा एका करुणा वचनी, तरी विनवनी पायापाशी. संत संग देई अनेक प्रवाही घालू नको. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं. गवां वृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन. बाबाजी सद्गुरुदास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस्फुरदिक् प्रदेशं. विदिन्द्राधिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, गाते श्रोते आणि पाहते चतुर्विनोदी दुष्टित्ते. स्वंभावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवणी. करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान. सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो. वचला गलो निज चरणा, वचला गलो निज चरणा. अहो स्वामी कृपया देवा, यावरी न करावा अवेरू. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेरू. अर्धक्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत्पापा. संत संगदी अनेक प्रवाही घालू नको. वारकरी संप्रदायाचं शांतीचं वैभव, प्रासादिक कृपेने ज्यांचं जीवन युक्त आहे, जगद्गुरु प्रतिष्ठा पैठण क्षेत्रवासी शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांचा फार गोड अभंग प्रस्तुत अभंगात शांती ब्रह्मनाथ महाराज आपली आराध्य देवता असणाऱ्या भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्याकडे आपल्या परमार्थाला अपेक्षित अशी संत संघाची याचना व्यक्त करतात. विठाल विठाल. वारकऱ्याच्या नियमानुसार, कीर्तन परंपरेच्या नियमानुसार आजच्या दिवशी भगवंताकडे काहीतरी मागणी करायची असते, काहीतरी परिहार द्यायचा असतो, किंबहुना आपल्याबद्दलचं आत्मनिवेदन देवाकडे करायचं असतं. असे काही विषय आजच्या दिवसाकरता परंपरेने निश्चित केले गेलेले असल्यामुळे नाथ महाराज या अभंगातून आपल्या परमार्थाच्या उन्नतीकरिता अपेक्षित अशी सत्संगाची याचना व्यक्त करतात. विठाल. अभंगाला सुरुवात करण्याबरोबर थोडासा परिहार द्यायचा तो असा. श्री क्षेत्र भैरोबावाडी किन्ही तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या गावचा हा 36वा सप्ताह आहे. 35 वर्ष अखंड हा उत्सव चालला आणि 36व्या वर्षात पदार्पण असलेला अतिशय सुंदर असा हा अखंड हरिनाम उत्सव या ठिकाणी आपण समस्त ग्रामस्थ मंडळी, पुरुष वर्ग, माता माऊल्या, लहान थोर आबालवृद्ध सगळ्यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये तन मन धरणे आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आहात. समस्त ग्रामस्थ भैरोबावाडी किन्ही या निमित्ताने वारकरी संप्रदायाची गोड भजन करणारी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी चाल म्हटली. हरिभक्ती परायण परमेश्वर महाराज, हरिभक्ती परायण बाबुराव महाराज, हरिभक्ती परायण ज्यांचा कपाज ऐकत आहात ते दत्ता महाराज, गावातील पंचकृषीतील उपस्थित सर्व भजनी मंडळ, विनेकरी चोपदार महाराज मंडळी आणि या निमित्ताने आपल्या या भैरोबावाडीच्या उत्सवात सहभागी असलेले आपण सर्व भाविक मंडळी, बाहेरून आलेले पाहुणे रावळे या सगळ्यांच्या मोठ्या उपस्थितीत चाललेला हा उत्सव आहे. खरं म्हणजे
मागच्या वर्षी किनीला काल्याच्या निमित्ताने येणं झालं होतं, बरोबर ना शंकर भाऊ? आणि या वर्षी आपल्या या उत्सवामध्ये येण्याचा योग आला. खरं म्हणजे इथं येणं तसं मला गरजेचं यासाठी होतं की आमच्या 2 बहिणींनी फार हट्ट धरला होता शंकर भाऊ. त्यामध्ये गंगाधर भाऊ देठे यांना दिलेली आमची एक बहीण आहे, आणि करंजगावला आमचे थोरात सर आहेत, त्यांना एक बहीण दिली, आणि त्यांचा जास्त विशेष हट्ट होता. आणि म्हणून कार्यकर्ते मंडळींना त्यांनीच आग्रह केला आणि येण्याचा योग आला. म्हणजे मागच्या वर्षी किनीला आलो, या वर्षी भैरोबावाडीला आलो. म्हणजे मी काय म्हणलो नव्हतो मी पुन्हा येईन, पण मी आलो हे मात्र खरं आहे. आणि म्हणून सुंदर अशा उत्सवात येणं झालं. मिरवणूक अतिशय सुंदर झाली. भगवान श्री भैरवनाथाचा पवित्र कृपा आशीर्वाद आपल्या या उत्सवाला आहे. या उत्सवामध्ये अनेक भाविकांनी वेगवेगळ्या प्रकारचं सेवादान या ठिकाणी दिले. कुणी अन्नदानाच्या स्वरूपात, कुणी इथं चटई उचललं असेल, कुणी पात्र उचललं असेल. ज्याला जी सेवा करता आली त्याने ती सेवा केली, आणि आपली ती सेवा पांडुरंगाच्या भैरवनाथाच्या चरणावर आपण सुपूर्त केली आहे. तसंच कीर्तनकार महाराजांच्या संत पूजनासाठी ज्यांच्याकडे सेवा आहे ती कैलासवासी विठ्ठलबाई रामभाऊ देठे, कैलासवासी उल्हासाबाई धोंडीबा सावंत आणि कैलासवासी अनुसया पिराजी खोडदे यांच्या स्मरणार्थ आजच्या या कीर्तनकाराचं संत पूजन या ठिकाणी त्यांच्याकडे आहे. उत्सव अतिशय सुंदर आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी, सप्ताह समिती, सप्ताह कमिटी या सगळ्यांच्या अथक प्रयत्नातून आणि परिश्रमातून साकारलेल्या या उत्सवातील आजची ही कलशपूर्व कीर्तन निरूपणाची सेवा, या निमित्ताने जो अभंग मी आपल्या पुढे गायलाय तो अभंग नाथ महाराजांचा आहे. प्रस्तुत अभंगात नाथ महाराजांनी भगवान पांडुरंगाकडे संतांच्या संगतीची याचना केली आहे. वारकरी संप्रदायामध्ये प्रामुख्याने 2 कालखंड पडतात. एक ज्ञानेश्वर महाराजांचा, दुसरा तुकाराम महाराजांचा. माऊलींचा एक कालखंड आणि तुकाराम महाराजांचा एक कालखंड आहे. या 2 संतांच्या मध्ये खूप मोठा खंड पडला आणि त्याच्यात एकनाथ महाराज आले. माऊलींनी ज्या काळात परमार्थाची कामगिरी केली त्या काळात राजकीय सत्ता ही रामदेवरायांची होती, आणि तुकाराम महाराजांनी ज्या काळात परमार्थाची कामगिरी केली त्या काळात राजकीय सत्ता ही छत्रपती शिवाजी महाराजांची होती. माऊलींच्याही काळात परमार्थ सुरक्षित होता आणि तुकोबरायांच्याही काळात परमार्थ सुरक्षित होता, पण मध्ये जो काळ आला नाथ महाराजांचा, या काळात मात्र परमार्थ सुरक्षित राहिला नाही. अशी आपली मंदिरं पाडली जायची, आपले कीर्तनाची मंडप उद्ध्वस्त केली जायची. मोगली सत्तेची राजवट आहे, आणि मोगली सत्तेच्या राजवटीमध्ये आपल्या कथा कीर्तनांना, मंदिरांना उद्ध्वस्त केलं जायचं. अशा अतिशय भयावह काळामध्ये महाराष्ट्रात पैठण क्षेत्रात शांतीब्रह्म नाथ महाराज अवतीर्ण झाले. खरं तर भारतीय संस्कृतीला उद्ध्वस्त करण्याकरता इथं काय कमी लोकांनी आक्रमण केली का दत्त महाराज? इथं पोर्तुगीज आले, इथं सिकंदर आले, इथं कधी इंग्रज आले, इथं अनेक लोक आली, इथं कधी बाबर आला. म्हणून तर राम मंदिर पुन्हा स्थापन होण्याकरता आपल्याला 500 वर्षाचा काळ गेला. एवढ्या अनेक लोकांनी आपल्या परमार्थाला, संस्कृतीला उद्ध्वस्त करण्याकरिता प्रयत्न केले, पण तरी सुद्धा सगळ्या जगाला जरी उद्ध्वस्त करायचं ठरवलं तरी भारतीय संस्कृती पूर्ण उरणार आहे. आपण भाग्यवान आहेत. विठाल नाथ महाराजांनी अलौकिक अशा स्वरूपाचं कार्य केलं. मराठीत नाथ महाराजांनी 5 अध्यायाचं भागवत पैठणला पूर्ण केलं. त्या 5 अध्यायाचं पारण करणारा एक ग्रस्त काशीला गेला. थोडं चांगलं आहे का? काशीला गेल्यानंतर काशीच्या संस्कृतच्या लोकांची सभा भरली. त्यांनी बघितलं मराठीत भागवत लिहिलं, कुणी लिहिलं, विचारपूस केली, निमंत्रण धाडलं पैठणला, आणि काशीतून निमंत्रण आलं पैठणला. पैठणहून नाथ महाराज त्या काळात चालत गेले. काशीच्या लोकांची सभा भरली. सगळ्या संस्कृतची प्रकांड पंडित दोन्ही बाजूला बसलेले, नाथ महाराज मध्यभागी उभा, आणि तिथल्या धर्म मार्तंडांनी ठरवलं यांचं तोंड सुद्धा बघायचं नाही. म्हणून असा काळा पडदा आडवा टाकला. नाथ महाराज मध्ये उभा आणि विचारलं धर्म मार्तंडांनी, का हो महाराज, आपण संस्कृतचं तत्वज्ञान मराठीत करता? हो महाराज. कुणी सांगितलं असा अघोरा प्रयत्न करायला आपल्याला? नाथ महाराज म्हणले, का हो, काय अडचण काय तुमची? त्यांनी सांगितलं, महाराज, संस्कृतचे श्लोक तुम्हाला मराठीत करता येणार नाही, संस्कृतचं तत्वज्ञान तुम्हाला मराठीत करता येणार नाही. नाथ महाराज म्हणले, पण जर तुमच्या संस्कृतच्या श्लोकाचा अर्थ आणि मी केलेल्या मराठीतला ओवीचा अर्थ जर सारखा असेल तर त्याच्यात भांडण करण्यासारखं काय? जे पाविजे संस्कृतार्थे तेची लाभे प्राकृते तरी न मानावया येथे विषमचिते काही. मला सांगा भैरोबावाडीकर, आपल्याला सगळ्यांना मराठीचा स्वाभिमान असला पाहिजे का इंग्रजीचा? शंकर भाऊ, काय मत आहे तुमचं? मराठीचा. मदर टंग इज लँग्वेज ऑफ हार्ट. मातृभाषा ही आपल्या हृदयाची भाषा आहे. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृताती ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवे. नाथ महाराजांचा मराठीचा स्वाभिमान जागा झाला.
काय खरं म्हणजे खरं तर जगातल्या सगळ्या भाषा आपल्याला यायलाच पाहिजे. आपल्याला इंग्लिश यायलाच पाहिजे, आपल्याला जगातल्या सगळ्या भाषा यायलाच पाहिजे. आपण देश विदेशात जावं, आपण जगातली सगळी सत्ता आपल्या जवळ मिळवावी. पण एवढं सगळं मिळाल्यानंतर सुद्धा आपण आपल्या मराठीला विसरू नये. आणि गंमत सांगू का, मराठीची मुळाक्षरं जी आहेत ती 52 आहेत आणि इंग्रजीची मुळाक्षरं ही 26 आहेत. बर, इंग्रजीची सुरुवात होते परमेश्वर महाराज ए फॉर ऍपल पासून आणि संपत्ती झेड फॉर झेब्राला. म्हणजे इंग्रजी सुरुवात करते ती सफरचंदापासून आणि संपत्ती ती जनावरापर्यंत. माझी टीका नाही इंग्रजीवर, मुद्दा माझा ऐकून घ्या. मराठीची सुरुवात होते आईपासून आणि संपत्ती ज्ञानेश्वर माऊलीला. नाथ महाराजांनी मराठीचं कौतुक केलं. तसे आता आपल्याकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेलाच आहे आणि म्हणून मराठीचा स्वाभिमान नाथ महाराजांचा जागा झाला. काशीचे लोक ऐकून घेत नाहीत. मग त्यांनी सांगितलं महाराज असं चालणार नाही का, संस्कृत भाषा ही देवाची. नाथ महाराज म्हणले संस्कृत देवाची, मराठी का चोराकडून आणली का? संस्कृतवाणी देव बोले, तरी प्राकृत काही चोरापासून झाली, मराठी काही चोराकडून आणली का? काशीच्या लोकांनी ऐकून घेतलं नाही. परिणाम असा झाला, यांनी लिहिलेलं 5 अध्यायाचं भागवत उचला म्हणजे गंगेत नेऊन फेका. तुकाराम महाराजांची गाथा पाण्यात फेकला, इतिहास आपल्याला माहितीये. नाथ महाराजांचं 5 अध्यायाचं भागवत काशीच्या लोकांनी उचललं, गंगेत नेऊन फेकलं. नाथ महाराज शांत उभा राहिले. एक विधान करतो बघा, लक्षात आलं तर. सगळं करणाऱ्याला शांत राहता येईल का नाही सांगता येत नाही. सगळं करणाऱ्याला शांत राहता येईल का नाही सांगता येत नाही, पण शांत राहणाऱ्याला सगळं करता येतं. ते कीर्तन थोडं 5G आहे, थोडं इंटरटेन म्हणून समजून घेऊ नका, थोडंसं लक्षपूर्वक ऐका. शांत राहून नाथ महाराजांनी काय काय केले बघा. नाथ महाराजांचं 5 अध्यायाचं भागवत काशीच्या लोकांनी उचललं, गंगेत फेकलं. परिणाम काय झाला, गंगा मातेचा वजे चुडे म्हणणे तसा हात निघाला आणि नाथ महाराजांचं 5 अध्यायाचं भागवत झेललं. काशीच्या लोकांनी पाहिलं, अहो ज्यांचं भागवत आपण पाण्यात फेकलं ना, साक्षात गंगामाईने झेललं. म्हणजे आलेले महाशय कुणी सामान्य दिसत नाहीत. कोण आहे जरा बघा. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, चक्र पाणी वाहे, आनंद भक्ती भावे निळावत्रीचे पान, आनंद भक्ती भावे निळावत्रीचे पान. कावडी ज्या घरी चक्र पाणी वाहे, चक्र पाणी वाहे, आनंद भक्ती भावे निळावत्रीचे पान. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. देव ज्यांच्या दारात कावडीने पाणी भरतो, गंधही उगाडून देण्याचं काम करतो, कपडे धुण्याचं काम करतो, ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहेत. ते काशीच्या लोकांना कळालं आणि मग त्यांनी काशीत नाथ महाराजांची मिरवणूक काढली. महाराज आता उरलेलं तुमचं सगळं भागवत इथंच होऊ द्या. महाराष्ट्राचं सौभाग्य आहे का काशी सारख्या संस्कृतच्या मातीत मराठीतलं नाथ महाराजांचं भागवत जन्माला आलं. विठालं महाराज काशीहून महाराष्ट्रात परतले आणि महाराष्ट्रात आल्यानंतर बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई नावाच्या गावाला दासोपंत नावाचे फार मोठे त्या काळातले दत्तात्रयांचे उपासक राहत होते. नाथ महाराज त्यांच्या दर्शनाकरता म्हणून गेले. नाथ महाराज बाहेर गेले. विचारलं सेवकाला, का हो म्हटले मला दासोपंतांची भेट घ्यायची. सांगितलं महाराज तुम्हाला इतक्यात आतमध्ये जाता येणार नाही, महाराजांची संध्या चालू आहे. रात्रभर एकनाथ महाराज त्यांच्या वस्तीवर थांबले. सकाळी भेटण्याकरता आतमध्ये गेले तेव्हा त्या दासोपंतांनी मोठ्या अहंकाराच्या सुरात नाथांकडे पाहिलं आणि विचारलं, का महाराज कोण आपण? नाथ महाराजांनी हात जोडले, मी पैठणचं एकनाथ. बर, इकडे कुठे आलात? काही नाही म्हणले, महाराज मी चाललो होतो तीर्थयात्रा करत करत. या भागात आल्यावर मला कळालं की आपला फार मोठा लौकिक आहे, फार मोठा आपला नाव लौकिक आहे, म्हणून तुम्हाला भेटण्याकरता मी आलो. हो मग आहेच आमचा अधिकार तसा.
आम्ही जर पूजेला बसलो तर भगवान दत्तात्रय आमच्या पुढ्यात हजर राहतात. अहंकारी लोकांची भाषा लक्षात ठेवा. नाथ महाराजांनी हात जोडले. महाराज हे सगळं ऐकून होतो म्हणूनच मी तुम्हाला भेटण्याकरता आलो. ही संत भाषा अखंड अगरवता होण्यासाठी तयाची विनय हेची संपत्ती. जे जे मंत्री अर्पिती माझ्या चिठाई फळलिया तरुची शाखा सहज भूमिसी उतरे देखा जैसे जीवमात्रा अशेखा खालावती जे. ज्या झाडाची फळं पिकलेली असतात त्याच्या फांद्या झुकलेल्या असतात. पिठाला आणि सांगितलं म्हणले महाराज तुमच्या दर्शनाकरता आलो. तुम्ही जर कधी माझ्याकडे पैठणला भेटण्याकरता आलात तर अवश्य या. मध्ये 1-2 वर्षाचा काळ गेला. अंबाजोगाईचे दासोपंत स्वामीनाथ महाराजांना भेटण्याकरता पैठणला आले. पैठणला आल्यावर विचारलं त्यांनी का इथं पैठणचे एकनाथ महाराज कुठे राहतात. सांगितलं वाड्यात ज्ञानेश्वरीवर प्रवचन चालू आहेत, आपण जाऊन भेटू शकता. नाथ महाराजांना भेटण्यासाठी दासोपंत स्वामी बाहेर आले आणि वाड्यातून आतमध्ये पाऊल टाकायचा तर तिथल्या चोपदारांनी काठी आडवी केली आणि चोपदाराने काठी आडवी केल्यानंतर यांच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. कारण अपमान वाईट असतो महाराज. मान 100 वेळेला भेटू द्या काही वाटत नाही. अपमान एकदा जरी झाला ना सलतो, हृदयाला जिवारी लागतो. अरे मी कोण आहे. साक्षात भगवान दत्तात्रय माझ्या पुढ्यात हजर राहतात आणि इथं आल्यानंतर इथला साधा चोपदार मला काठी आडवी करतो. कोण आहे हा चोपदार. असं तिथल्या चोपदाराकडे बघितलं. म्हणजे हे पण ओळखीचेच आहेत माझ्या. तसं ते चोपदार ओळखीचे दिसले आणि नुसते ओळखीचे नाही. चोपदाराचं नीट निरीक्षण केल्यावर कळालं हे साधे चोपदार नाहीये. दत्त चोपदारी करिता दत्त चोपदारी करीत असे. मी ज्याची सेवा करतो तो माझा भगवान दत्तात्रय या पैठणात नाथ महाराजांच्या घरात चोपदारकी करतो. नाथ महाराज किती मोठे आणि एवढा अधिकार संपन्न नाथ महाराज आज पैठणहून चालत पांडुरंगाच्या वारीला गेले. पंढरपुरातल्या पांडुरंगाकडे पाहिलं. देवा काय सौंदर्य तुझं. शरचंद्र बिंबाननं चारुहासं लसत कुंडलाक्रांत गंडस्थलांगम जपाराग बिंबाधरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. किरीटोज्वलत् सर्वदिक्प्रान्त भागं सुरेरर्चितं दिव्यरत्नैर्नर्घे त्रिभंगाकृतिं बर्हमाल्याभतंसं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगाकडे नाथ महाराजांनी पाहिलं आणि देवाकडे पाहिलं. नाथ महाराजांनी देवाला सांगितलं देवा अरे आज मी आलोय. विटेवरचा मालक कटेवर हात आहेत त्याचे. आवाज बघितला आणि विचारलं तुम्ही आला. तुम्ही आलात म्हणजे कोण आहात तुम्ही. जनार्दनाचा एका करुणा वचनी जनार्दनाचा एका करुणा वचनी जनार्दनाचा एका करुणा वचनी जनार्दनाचा एका करुणा वचनी
नाथ महाराजांचा अधिकार. नाथ महाराज पैठणहून पंढरपूरला देवाला भेटायला गेले. देवाला सांगितलं देवा मी आलोय. देवाने विचारलं तुम्ही आलात म्हणजे कोण आहात तुम्ही? तेव्हा नाथ महाराजांनी आपला परिचय देवाला सांगितलाय. मी जनार्दन स्वामींचा एकनाथ तुझ्याकडे आलोय. जनार्दनाचा एका करुणावचनी करी विनवणी पायापाशी. हे आजच्या अभंगाचं शेवटचं चरण आहे. एरवी कीर्तनाचा क्रम लावताना आपण परमेश्वर महाराज पहिल्या चरणापासून शेवटच्या चरणापर्यंत लावतो. आज आपण थोडस उलट करतोय. शेवटच्या चरणापासून पहिल्या चरणापर्यंत जातोय. असं अलग करायचं कारण माझं आडणं इलग आहे. विठ्ठल कीर्तन थोडस लक्षपूर्वक ऐका. कोण आहात तुम्ही असं देवाने विचारलंय. नाथ महाराजांनी देवाला त्याचा परिचय सांगितलाय. मी जनार्दन स्वामींचा एकनाथ आहे. हे नाथ महाराजांचं आय कार्ड आहे. आयडेंटिटी प्रूफ ओळखपत्र. जनार्दनाचा एका मी जनार्दन स्वामींचा एकनाथ है. क्या है जब भी आपको भगवान के पास जाना है तो गुरु को साथ लेके जाओ, गुरु को नहीं बिठा रहा. परमार्थ हा अहंकारी लोकांचा मार्ग नाही. परमार्थ हा विनम्रतेचा मार्ग आहे. म्हणून पंढरपूरचा नियम आहे आपला वारकऱ्याचा. पंढरपुरात कोणी कसाही किती मोठा माणूस जाऊ द्या, पंढरपूरचा नियम काय? पाया पडे जन एकमेका. पंढरपुरात गेल्यावर आपल्याला पाया पडावंच लागतं एकमेकाच्या. तो कोणत्याही सत्तेतला असू द्या, पदावरचा असू द्या, अधिकारी असू द्या, पैशावाला असू द्या. पंढरपूरचा नियम सगळ्यांना सारखा आहे. पाया पडे जन एकमेका. माणसं वागतात नवल नाही. भैरोबा वाडीकर माणसं वागतात नवल नाही. पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागा सुद्धा वाकून जाते. पिठाला उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण. ते या पंढरीसी घडे खळा पाझर रोकडे. ते या पंढरीसी घडे खळा पाझर रोकडे. उठा उठी अभिमान. अहंकारी लोकांचा मार्ग नाही. आणि म्हणून पाया पडे जन एकमेका. नाथ महाराज देवाला आपलं ओळखपत्र देतात. मी जनार्दन स्वामींचं एकनाथ तुझ्याकडे आलो. काय खरं म्हणजे देवाकडे गेलेल्या माणसाने ओळख संतांची द्यावी. पण आपण उलट करतो. आपण देवाकडे जातो, देव विचारतो आपल्याला कोण आहात तुम्ही. आपण लगेच सांगतो मी आमदार आहे, मी खासदार आहे, मी मंत्री आहे. आणि याच्याशी देवाला 1% काही घेणं देणं. कोण आहात तुम्ही? जनार्दनाचा एका. जर आपल्या भैरोबावाडीची माणसं पांडुरंगाकडे गेली, जर विचारलं देवाने आपल्याला कोण आहात तुम्ही, सरळ सांगा आम्ही काय वनकुटे महाराजांकडून आलो. आपल्या गुरुचं नाव सांगा देवाला, संतांचं नाव सांगा. आणि जर ओळख आपण संतांची देवाला सांगितला, देव तुम्हाला नाही म्हणू शकत नाही. देव तुम्हाला कॅन्सल करू शकत नाही. फक्त ओळख आपल्याला आपल्या सद्गुरूची सांगता आली पाहिजे. गुरुक्षेत्र गुरुदेवता, गुरु माता गुरु पिता. जो गुरु पूजे परवता आन नेने. ताट मी काढीन शेज मी झाडीन. चरण संवाहन मी करीन. गुरु हा संत कुळीचा राजा. अरे गुरु काय सामान्य असतो का? गुरु गुरु असतो महाराज. गुरु काय लघु नसतो. गुरु लघु नसतो. आता माझे गुरुच पुढे बसलेत मला शिकवणारे. 4थी पर्यंत शाळेत मी त्यांच्याकडे शिकलो. तुम्हाला सांगतो आमची बाबळीच्या झाडाखाली शाळा भरायची दत्त महाराज. आणि त्यावेळेला ते मला शिकवायला होते. खरं म्हणजे आज त्यांना किती कौतुक वाटत असेल का माझा विद्यार्थी महाराष्ट्रातला आज एवढा गोड कीर्तन करतो. हे गुरुचं जे कौतुक असतं ना महाराज, ते जगात कोणाला कळत नाही. विठाला गुरु परमात्मा परेशु ऐसा जाचा दृढ विश्वासू. एका जनार्दनी गुरु परब्रह्म तयाचे पैना सदामुखी. तयाचे पैना सदामुखी. तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. दिन दिन धागे रे तू ना कत्तीन धागे रे तू. दिन दिन धागे रे तू कत्तीन धागे रे तू. धा दिन ता पता दे. धा दिन ता पता दे. तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. ओंकार स्वरूपा
अनाथाच्या नाथा तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो. हे एवढं वाजायला पण गुरुच करावे लागतात, बिगर गुरुचं येत नाही. गुरुशिवाय काहीच येत नाही महाराज. हा, कळे ते न कळे, गुरु शिवाय नाही. गुरु शिवाय आम्हाला हे सगळं कळू शकत नाही. पण काय करावं महाराज. तरी मला एक जण म्हणला, महाराज 2 लोकांची लयच माझ्या निवडलं कोणाची. तो म्हणला पोलीस लोकांना हप्ते, महाराज लोकांना सप्ते. म्हणलं बावलाटा, तू एकतर पोलीस होणे तर महाराज हो, कोणतं तरी एक कर, विनाकारण जाळण्यात काय माझ्या. आपल्या लोकांची सगळ्यात घाण सवय जळून जळून मरणे. त्याचा बांगला पाहिला की त्याच्या पोटात गोळा, त्याची गाडी पाहिली की दवाखान्यात अडकली. अरे जलसीचं युग नाही, स्पर्धेचं युग आहे. कष्ट करा, मेहनत करा, अभ्यास करा, मोठे व्हा. एक सूत्र आहे, क्वालिटी द सर्व्हिस, सर्व्हिस द सक्सेस. विठाला क्षेत्र कोणतंही असू द्या, मंजिले उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. मी एका तरुण मित्राला माझ्या विचारलं, म्हणलं काय करतोस दादा. नाही म्हणले महाराज काहीच करत. हाताची रेष दाखवली मला हाताची रेष येतच काही. मला कुणी सांगितलं तुला हाताची रेषेत काय असतं म्हणून. अरे बरसात कदमों के निशान ढूंढ रहा है, आवारों फिजाओं में धुआं ढूंढ रहा है. किस्मत की लकीरें मेहनत ने छुपी है, हाथों की लकीरों में कहा ढूंढ रहा है. उठा लो. लक्षात ठेवा, आता कीर्तनाला तरुण वर्गच कमी आहे, त्यामुळे मला फार सांगता येणार नाही. पण आवश्यकता 70 तरुणांची लक्षात ठेवा. प्रारब्ध, किस्मत, तकदीर वगैरे या गोष्टीपेक्षा ना आपण आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा, आपल्या कष्टावर, आपल्या गुणवत्तेवर. हे जग गुणाला स्वीकारतं महाराज. या धावत्या काळामध्ये इथं जाती पाती कुळ धर्म काही शिल्लक नाहीये. इथं तुमच्या गुणाला स्वीकारणारं जग आहे. गुणो भूषयते रूपम, शील भूषयते कुलम, सिद्धिर भूषयते विद्या, भोगो भूषयते धनम. ज्येष्ठत्वम जन्मना नैव गुणर्ज्येष्ठत्वम उच्यते, गुणात् गुरुत्व मायाती दुग्धम दगी घृतम क्रमा. दुधापासून दही, दह्यापासून लोणी, तूप वगैरे वगैरे ही जशी प्रक्रिया आहे, तसं माणसाचं जीवन सुद्धा सद्गुण संपत्तीने महान झालं पाहिजे. माणूस हा गुणांनी मोठा होतो. विठाला आणि म्हणून हे शिकवण्याकरिता आम्हाला गुरु लागतात. मला ते एक जण म्हणला, महाराज पुण्यातला होता, तो म्हणला महाराज सध्या गुरु बिरूची काही गरज नाही. मी म्हणलं का. तो म्हणला गुगलच गुरु आहे सध्या. गुगल सर पुढे बसलेत माझ्या. गुगल तुम्ही काही टाईप करा, गुगल सगळं देतं. बघलं महाराज सगळं देतं. तुम्ही गुगलला काहीही टाईप करा, गुगल सगळं देतं. पुण्यातल्या पोरांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुगलचीच पूजा केली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी माया हो, त्याने गुगलचीच पूजा केली. असं मोबाईल पुढे ठेवला, गुगल काढलं, त्याला हळदी कुंकू फुलं पानं सगळं वाहिलं. म्हणला जय गुरुदेव गुगलला. मी म्हणलं असं काय केलं. तो म्हणला गुगल आहे. म्हणले महाराज तो काही टाईप करा, तो तुम्हाला सगळं देतो. मी म्हणलं बरोबर आहे. गुगलवर तू काही टाईप कर, गुगल सगळं देतो. पण काय टाईप करायचं याला गुरु लागतो. पिठाला बघा किती पसते तुम्हाला. जनार्दनाचा एका गुरु शिवाय पर्याय नाही. मी जनार्दन स्वामींचा एकनाथ तुझ्याकडे आलो. काय ओळख दे नाही महाराज. आजही हिंद केसरीच्या आखाड्यात जर एखाद्या पैलवानाला उतरायचं असेल ना, त्याला विचारतात पठ्य कुणाचा आहे. पठ्य कुणाचा म्हणजे कुस्ती शिकवणारा गुरु कोण. तो म्हणला नाही मीच काजू बदाम पिस्ते काय खायचं ते खाल्लं, व्यायाम केला, तब्येत बनवली, उतरू दे मला आखाड्यात. ते सांगतात तसं चालणार नाही, पठ्य कुणाचा आहे. आणि जर पठ्य कुणाचं नसेल, किती चांगला पैलवान असू द्या, परमेश्वर महाराज आखाड्यात उतरू दे नाही. तुम्ही खेळली काय कुस्ती. किती चांगला पैलवान असू द्या, बिगर गुरुचा आखाड्यात उतरू देत. अरे जर कुस्त्याच्या आखाड्यात उतरता येत नाही, अध्यात्माचा आखाडा काय बिगर गुरुचा चालेल. जनार्दनाचा एका मी जनार्दन स्वामींचं एकनाथ आहे. वा काय ओळख दे नाही. बर ज्याच्याशी बोलायचंय ना तो देव आहे. नाथ महाराज त्याच्या पुढे आहे आणि तो विटेवरचा मालक आहे. माझ्या मागच उभा आहे. आणि असा नाथ महाराजांकडे पाहत होता. नाथ महाराजांनी त्याला सांगितलं देवा जनार्दन स्वामींचं एकनाथ आहे. आणि बोलतात कसं नाथ महाराज त्याला, करुणा वचनी, करुण वचनाने बोलतात. काही शब्द अशा असतात, तुमच्या शब्दात मार्दवता पाहिजे, तुमच्या शब्दात मृदुता पाहिजे, तुमच्या शब्दात
प्रेम पाहिजे. कारण शब्द सामान्य नाही. शब्दच आपल्याला 4 लोकात बसवतात आणि शब्द 4 लोकातून उठवतात. शब्द सामान्य नाही. आम्हा घरी धन शब्दाची चरणे, शब्दाची शासे यत्न करू, शब्दाची आमोच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन धन जन लोका, शब्द वाटू धन जन लोका. शब्द ही संपत्ती महाराज. शब्दात काय ताकद असते. पण काय करावं, काय काय लोकांना शब्दच कळले नाही अजून. काय काही लोक तर असं बोलतात महाराज. मला एकाने कीर्तनाला फोन केला बरं का, चौकदार मला फोन आला. मी फोन उचलला, म्हणलं रामकृष्ण आता तुम्हाला सांगतो, तुम्ही आमच्या कोणत्याही वारकऱ्याला इथं फोन लावा, महाराजांना फोन लावा, तुम्हाला फोन उचलला का रामकृष्ण हरी जय हरी ऐकले. बरोबर ना चौकदार. मी फोन उचलला, म्हणलं रामकृष्ण हरी. तो समोर म्हणला च्या आईला कोणत्या तरी महाराजाला फोन लागला वाटतं. काय म्हणला तू. नाही म्हणू नका. सहज लोक बोलताना शिवी देतात पण रामकृष्ण हरी म्हणत चौकदार. काय करा. काही काही लोक तर इतकं कठोर बोलतात. गाढवाला जर बोलले ना, गाढवाला, तर गाढवाला सुद्धा ताप यायला बसली. इतकं लोक कठोर बोलतात. वाणी कशी असावी. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम प्रियम च नानुतम ब्रूयात ईश धर्म सनातना. तैसे साचानी मवाळ मिथुल्या निरसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अनुद्वेग कर्म वाक्यम सत्यम प्रिय हितम चेयत, स्वाध्याया व्यसनम चैव वाङ्मयम तपो उच्यते. नेहमी सत्य बोला, मधुर बोला, मोजकं बोला, अर्थभरीत बोला, संशयरहित बोला. कोणाची वर्माला झुमेल असं बोलू नका. मुखी अमृताची वाणी वाणी, मुखी अमृताची वाणी. अमृताची वाणी काय वाणी संतांची. म्हणून 750 वर्ष झाली ज्ञानेश्वरी वाचली जाते. 450 वर्ष झाली तुकोबारांची गाथा वाचली जाते. कारण त्या वाणीत धार आहे, त्या वाणीत ताकद आहे महाराज. मोठ्या लोकांचे शब्द मोठे असतात. काय झालं, आपल्या भारत देशाचे माजी पंतप्रधान पाठीमागे ज्यांचं देहावसान झालं, अटल बिहारी वाजपेयी एकदा बिहारला गेले. बिहारचे लालू प्रसाद यादव तिथे होते. मी काय कोणत्या पक्षाचं नाही, प्रसंग आठवला म्हणून सांगतो. आमचे महाराज लोक कोणत्याच पक्षाचे नसतात. ज्यांना आमची ज्ञानेश्वरी गाथा मान्य, आम्हाला पण ते लोक मान्य आहे. आता ते अटल बिहारीच होते. लालू प्रसादजींनी पाहिलं, अटलजी आले. लालू प्रसादजीच्या प्रांतात अटलजी आले. लालगुंद डोळे केले. राग आला आणि रागात म्हटले, हमार बिहार मा तुम्हार काका. कळलं का. झोपायचा वेळ नाही, अजून टाइम बाकी आहे. ही भाषा जरा लोकांच्या जास्त आवडीची राहते. हमार बिहार मा तुम्हार काका. आता ते अटल बिहारीच होते. शांत, काहीच बोलले नाही. माईक हातात आला आणि हळू स्वरात म्हणाले, हमारे प्रिय मित्र लालू प्रसाद जी यादव, उन्होंने हमसे पूछा, हमार बिहार मा तुम्हार काका. हम उनसे कहते हैं, आप तो सिर्फ बिहारी है, हम अट्टल बिहारी है. बघा, ज्यांना कळालं बाकीचे प्रसादाला रोज येत चला. अटलजी एकदा पाकिस्तानला गेले. पाकिस्तानच्या एका महिला पत्रकाराने अटलजींचं भाषण ऐकलं, फार मोहित झाली. आणि ती महिला अटलजींना म्हणाली, अटलजी, आपका भाषण सुनकर मैं आपसे बड़ी मोहित हो गई.
और इसलिए मैं आपसे शादी करना चाहती हूँ, लेकिन उसके बदले में मैं आपसे काश्मीर लूंगी. चांगला आहे का? मैं आपसे काश्मीर लूंगी. आता ते अटल जी, अरे वाह, तो बहुत बड़ी अच्छी बात है, हम भी आपसे शादी कर लेंगे, लेकिन दहेज में मैं पूरा पाकिस्तान लूंगा. कीर्तनातलं विनोदाचा दर्जा आहे. आता लोक फार खाली आल्यामुळे आता आपण काय तेवढं खाली येऊ शकत नाही, पण कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट, कीर्तन इज ट्रीटमेंट. कीर्तन हा प्रयोग आहे, कीर्तन हे प्रॅक्टिकल आहे, ते जिव्हारी लागण्यासाठी आहे. कीर्तन नाटक नाही, कीर्तन मनोरंजन नाही, कीर्तन तमाशा नाही. लोकांनी केलाय तो भाग वेगळा. विठाल पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांचं एकदा डोकं दुखायला लागलं. त्यांचा एक हितशत्रू जवळ आला. तो म्हणे, सर आज डोकं दुखतं वाटतं. म्हणले, हो आज फार डोकं दुखतं. रामबाण औषध आहे माझ्याकडे. मग सांग ना. काही नाही म्हणले, तुम्ही गाढवाच्या पाय पडा, पटकन डोकं नीट होणार. आता ते लोकमान्यच होते. वा वा, काय चांगलं औषध सांगितलं, कर पाय पुढं. विठाला अजून एक सांगून पुढे सरकतो. पुण्यामध्ये आचार्य आत्रेंच्या घरापुढे गाढव मरून पडलं. त्यांनी म्युन्सिपाल्टीवाल्याला फोन केला, बाबुराव महाराज. हॅलो, अहो म्हणले, आमच्या गल्लीत एक गाढव मरून पडलं. रागावला तिकडचं माणूस. का म्हणले, रोजच गाढव मारतात, कुत्रे मारतात, मांजरं मारतात. आम्ही रोजच येतो, उचलतो, एका दिवशी तुम्ही उचलून फेका ना. ते म्हणले, मी त्याच्यासाठी फोन नाही केला, गावात जर कुणी मेलं तर त्याच्या नातेवाईकाला सांगू म्हणून फोन केला. याला शब्दाची उंची म्हणतात, हजर जबाबीपणा म्हणतात. शब्दात ताकद आहे महाराज, शब्द सामान्य नाहीये. म्हणून शब्द जर कठोर असतील तर ते टिकत नाहीत, शब्द जर मृदू असतील तर टिकतात. आमच्या मी माता माऊलीने विचारतो, माया लहान बाळ जर जन्माला आलं ना, त्याला दात येतात. दात कितव्या महिन्यात येतात हो? होय आई, 7व्या 8व्या 9व्या महिन्यात दात येतात. वा, चांगलं सांगितलं. आमच्या महाराष्ट्र सरकारच्या सगळ्या लाडक्या बहिणी हुशार आहेत अगदी. त्यांनी मला सरळ उत्तर देऊन टाकलं की बाळाला दात 7व्या 8व्या 9व्या महिन्यात येतात. वा, 7व्या 8व्या 9व्या महिन्यात दात येतात. ते दात पडतात कधी? 7व्या 8व्या वर्षात. बरोबर बरोबर. 7व्या 8व्या 9व्या महिन्यात दात येतात. 7व्या 8व्या वर्षी पडतात. ते दात पुन्हा येतात, पुन्हा येतात, आणि ते दात वयाच्या 60व्या वर्षी पडतात. आई बरोबर का? आता चष्मेला आई बरोबर ना? हा, 60व्या वर्षी पडतात. हो म्हणले तर आता काही अडचण नाही. वयाच्या 60व्या वर्षी दात पडतात. मला विचारायचंय आपल्या भैरोबावाडीच्या मायांना, 7व्या 8व्या 9व्या महिन्यात दात येतात, 7व्या 8व्या वर्षी पडतात, पुन्हा येतात, वयाच्या 60व्या वर्षी दात पडतात. 60व्या वर्षी पडलेले दात पुन्हा कधी येतात? दात नाही येत, नगरून डॉक्टरच येतात, वदनी कवळी घेतात. बाबा आता काही दात येणार नाहीत, हे बसवा. काय म्हणतो आपण? कवळीच म्हणतो. मी पण नगरचाच आहे, मी काय पाकिस्तान थोडा झालो. एवढ्या वेळेला दात आले, एवढ्या वेळेला पडले. आता विचार करा, जीभ येते, जीभ बाळाला जीभ कितव्या महिन्यात येते? जीभ काय महिन्यात येते? बाळ जन्माला आलं का जीभ येते? पडते का हो कधी? पुरुष मंडळी पडते कधी? जीभ पडत कधीच नाही. काय कारण आहे? जरा संशोधन तर करा ना त्याचं. दात इतक्या वेळेला आले, इतक्या वेळेला पडले, जीभ एकदाच येते, पडत कधीच नाही. काय कारण आहे? जीभ कशी, दात कसे, जरा बघा. हा, दात कठोर आहे, दात कडक आहे, दात टणक आहे, आणि जीभ मऊ आहे, लवचिक आहे, नरम आहे. जे मृदू आहे ते टिकतं, कठोर आहे ते पडतं. पिठाला आता हे विधान तुम्ही कोणत्याही क्षेत्रातून कसंही लावा. मला अध्यात्माशी याला कनेक्ट करायचंय. करुणा वचनी, करुण वचनाने बोला, ती वाणी तुमची टिकणारी. मारवाडी लोक ते गाणं ऐकलं होतं मी. मिठू मिठू बोल तारू काय बिगडे, काय बिगडे तारू काय बिगडे. मिठू मिठू बोल तारू काय बिगडे, काय बिगडे तारू काय बिगडे. या जीवन मातम नहीं, या जीवन मातम नहीं, कब निकले प्राण मालूम नहीं. सोच समझ कर सारतो रे संसार, लाख जतन कर नहीं छूटे घरदार. तू जान ले पहचान ले, या जीवन मातम नहीं, कब निकले प्राण मालूम नहीं. मिठू मिठो मिठू मिठो. दत्ता महाराजांचा पखवाज पण मिठू मिठू म्हणायला लागला.
पोपट कसा बोलतो? मिठो मिठो. मिठो मिठो बोलत तारो काय बिगडे? अरे वाईट तरी बोलायचं गोड तरी बोलायचं. मग वाईट का बोलतो? गोड बोल ना. काय बिगडे? या जीवन मा दम नाही. गॅस भरून आणतो ना आपण, सिलेंडर भरून आणायची तारीख लिहून ठेवा आणि संपणार कधी कोणत्या आईने सांगा. घरात पाहुणे आले असतात तर नवरा बायकोला म्हणतो चहा ठेव, पाहुणे आले. बायको सिलेंडर सुरू करायला जाते, फुस संपला गॅस. जसा सिलेंडर कधी संपेल माहिती नाही ना, तसा आपण हा सिलेंडर भरूनच आणलेला आहे. या जीवन मा दम नाही, कधी ऑफ होईल सांगता येणार नाही. त्याच्या अगोदर भजन करा विठाला. नाथ महाराज पांडुरंगाशी बोलले करी विनवणी पायापाशी. सद्गुरूची ओळख देणारे नाथ महाराज देवाशी करुण वाणीने बोलतात. नाथ महाराजांचा परिचय विटीवरच्या मालकाने ऐकला. मग देव म्हणला नाथ महाराज तुम्ही आलात, वा वा, काय पाहिजे, काय अपेक्षा काय तुम्हाला? सुख शांती समाधान भोग ऐश्वर्य सोनं नाणं काय देऊ काय नाथराया? नाथ महाराज म्हणले संसार करायला लोक रोज गर्दी करतात तुझ्याकडे, मला संसारच करायचा नाही. तिसऱ्या चरणात संसार मला संसारच करायचा नाही देवा हे सांगण्याकरता तुझ्याकडे आलोय. संसार मज न करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती देईल. अर्थ लक्षात घ्या, संसार हा आपल्या वाट्याला आपल्या प्रारब्धाकडून आलेला आहे. मग आपल्या वाट्याला घर गाडी गुडी बंगली बिंगली नोकर चाकर मुलं बाळ जे काही यायला पाहिजे ते बरोबर येत राहतं. पण तेच करणं म्हणजे आपल्या जीवनाची सार्थकता नाही. आपण आपल्या संसारातून दिलेला वेळ भगवत चरणासाठी भगवत चिंतनासाठी जेवढा दिला तोच खरा परमार्थ आहे. संसारासाठी आपण काय केलं याच्यावर जीवनाचं गणित नाही. परमार्थासाठी काय केलं त्याच्यावर जीवनाची सार्थकता आहे. मला एक जण म्हणला महाराज दिवसभरात 50 वेळा आपटलो, 50 वेळा आपटलो पण दुकानात जाऊन पिलोच. म्हणलं चांगला परमार्थ केला, पुरुषार्थ केला. याच्या उलट 100 वेळा आपटायला पाहिजे होतं पण सासवडच्या घाटात जाऊन माऊलींच्या रथाला शिवून यायला पाहिजे होतं. काय म्हणते शंकर? तो पुरुषार्थ आहे, लक्षात ठेवा. संसारासाठी काय केलं याला काही अर्थ नाही, परमार्थासाठी काय केलं त्याला अर्थ आहे. म्हणून मिळेल तेवढा वेळ ज्ञानेश्वरी बघा, गाथा बघा, रामायण बघा, भागवत बघा, कारण ती आपल्या जीवनाची सार्थकता आहे, ती आपली संस्कृती आहे. ते पाहणं म्हणजे आपल्या संसारातलं समाधान आहे. नाहीतर जगात समाधानाचं जर जागा आपण बघितल्या तर लोकांच्या सगळ्या संपलेल्या आहेत. सगळ्या भोगात लोकांनी समाधान शोधलं, नाही मिळालं. काहींनी पैशात समाधान शोधलं, नाही मिळालं. अमेरिकेत लोकांनी पैसा रस्ते फेकला होता. कोरोनाचा काळ काय बघितलं नाही का आपण? पैशात समाधान नाही. या तिला विचारा, न जातु काम कामाना उपभोगेन शाम्यती. जळो जळो हा धनकाम व्यर्थ गेले माझे जन्म. तुकाचे जे राम नाम ते मी अधमन म्हणेची. सगळ्या संसारात समाधान नावाचा लवलेश सापडत नाही. लोकांकडे पैसा इतका तुम्हाला सांगतो सध्या इतका पैसा लोकांकडे, उद्या लोक प्लॉटिंग चंद्रावर करणार आहेत. कुठे? चंद्रावर. तसं आपलं चंद्रयान पोहोचलेलंच आहे. लोक प्लॉटिंग चंद्रावर करणार आहेत पण ज्याला समाधान पाहिजे त्याला किनीच्या सप्त्यातच यायचंय. समाधानाचे मार्ग
आपल्याला? ज्याला समाधान पाहिजे त्याला संसारातल्या 6 गोष्टी पाहिजे. कोणकोणत्या? ऐका ना. ज्याच्याकडे आयुष्य भरपूर आहे, ज्याच्याकडे आरोग्य चांगलं आहे, ज्याच्याकडे पैसा मुबलक आहे, ज्याच्याकडे उत्तम प्रकारचं ज्ञान आहे, ज्याच्याकडे प्रेम करणारी बायको आहे आणि ज्याच्याकडे गोड बोलणारी बायको. किती झाले? हो भैरोबा वाडीकर. 6. या 6 गोष्टी ज्याच्याकडे, त्याच्यासारखा सुखी माणूस संसारात कोण नाही. पण या 6 गोष्टी नुसत्या आपल्या भैरोबावाडीत नाही, नुसत्या पारनेर तालुक्यात नाही, नुसत्या नगर जिल्ह्यात नाही, अख्ख्या पृथ्वी तलावर कोणाकडेच नाही. कन्फ्युजन आहे ना? क्लिअर करतो, लक्ष द्या. देव इतका गमतीचा आहे, या 6 गोष्टी कोणालाच देत नाही. ज्याला आयुष्य देतो त्याला आरोग्य नाही देत, ज्याला आरोग्य देतो त्याला आयुष्य नाही देत, ज्याला आयुष्य दिलं आरोग्य दिलं त्याला पैसा नाही देत, ज्याला आयुष्य दिलं आरोग्य दिलं पैसा दिला त्याला बुद्धी नाही देत. बऱ्याच बुद्धिवान माणसाकडे पैसे नाहीत आणि पैशावाल्याकडे बुद्धी नाही. काय देवाची गंमत आहे? ज्याच्याकडे तेलाला पैसे नाही त्याच्या डोक्याच्या केसाला हुत आलाय, आणि ज्याच्याकडे तेलाला भरपूर पैसे आहेत त्याच्या डोक्याला केसच नाही. काय देवाची गंमत आहे? आयुष्य देतो, आरोग्य देतो, पैसे देतो, ज्ञान देतो, तर प्रेम करणारी बायको देत नाही. आणि प्रेम करणारी दिली तर गोड बोलणारी नाही देत. म्हणजे प्रेम करणारी वेगळी, गोड बोलणारी वेगळी, अशा 2 नसतात, ती एकच पाहिजे. आणि ही एक मिळायला फार भाग्य लागतं. अनुकूलाम विमलाम कुशलाम सुशलाम कुलवानाम भार्या पुण्येन लभते. एक ठिकाणी कीर्तनाला गेलो, ती बाई नवऱ्याला शिव्या देत होती. मला वाईट वाटलं. मी म्हणलं काकी अहो पती परमेश्वर आहे, नवऱ्याला शिव्या देत नसतात. ती बाई मला म्हणली महाराज तुम्ही कीर्तन करून किती वर्ष झाली? म्हणलं 17-18 वर्ष झाली. खरं सांगा म्हणली महाराज तुकाराम महाराजांची बायको तुकाराम महाराजांना शिव्या देत होती का नव्हती? आपली लोक कुठं डोकं लावतील काय सांगता येणार? मी म्हणलं माय देत होती. बाकीचं सांगू नका म्हणली महाराज देत होती का नव्हती? म्हणलं देत होती. पण म्हणलं ती जिजाऊ माता होती, ती वेळ पडली तर पांडुरंगाला पण शिव्या द्यायची. ती जिजाऊ कुठं तू अवदासा कुठं? बाई म्हणली महाराज बाकीचं सांगू नका, देत होती का नव्हती सांगा. म्हणलं देत होती. ती म्हणली मग महाराज मी याच्याकरता यांना शिव्या देते, शिव्या देऊन 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 हे तुकाराम महाराज झाले पाहिजे तर मग मी जिजाऊ होणार आहे. संसाराने सुख दिला असा अपवाद सुद्धा सापडत नाही मला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजियला, अवघा भोग तेजियला, देवासाठी घेऊन जोग. आणि म्हणून संसार सुख देत नाही महाराज, संसारात केलेला परमार्थ सुख देत असतो. लक्षात ठेवा. करी गा ऐसे करी या आठा पहारा माझारी मोठके निमिषभरी देतो जा. नाही 24 तास देवाला देत आले चालकी, नका देवाला 10 तास देऊ, नका देवाला 5 तास देऊ, नका देवाला तास देऊ. देवाला काही क्षण द्या. काही मागत नाही तो आपल्याकडे. काही क्षण संसारातला देवासाठी ईश्वर चिंतनासाठी द्या. सकाळी झोपेत उठला रामकृष्णारी म्हणा, दुपारी जेवायला बसला अन्नाचा घास तोंडात घालायच्या अगोदर देवा कृपा बाबा तुझी म्हणून मी खाऊ शकतो. देवाचं स्मरण करा खा. आणि रात्री झोपताना देवाला सांगा देवा मी आता झोपतो बरं मला सकाळी उठव. एक जण म्हणला महाराज देव कशाला उठविल? अलाराम लावून ठेवला का उठतो माणूस. अलाराम उठवतो आपल्याला. अरे राम आल्यावर माणूस उठतो, अलाराम नाही उठवत आपल्याला. मग आपल्याला जो रोज झोपवतो रोज उठवतो. किती कृपा आहे त्या पांडुरंगाची. आणि म्हणून संसारात राहा आपण करा मात्र परमार्थ. नाथ महाराजांसारखे संत आहेत. काय कमी ऐश्वर्य नाथांचे? नाथ महाराज पैठणचे जहागीरदार आहे. केवढी श्रीमंती आहे, सावकारकी आहे घरात. गिरिजा मातेसारखी सुंदर सात्विक सौभाग्यवती पत्नी आहे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण षडांग वेदाध्ययन झालेला मुलगा आहे नाथ महाराजांचा हरिपंडित. एवढा प्रपंच मोठा आहे. पण देवा मला संसार नाही करायचा, मला परमार्थ करायचा आहे. परमार्थ पुरता हाती देई. म्हणून राहा संसारात पण करा परमार्थ. पक्षी अंगणी उतरती एका गुंतून या राहती. आणि हे शिकविण्याकरिता म्हणून संतांचं इथे येणे महाराज.
पण संसार तर आपल्या वाट्याला आलेलाच आहे, पण त्याच्यात जो करायचा तो परमार्थ विठाल. आणि परमार्थ शिकवण्याकरिता संतांचं येणं, इथली मानवता, इथला धर्म, इथला जिव्हाळा नांदण्याकरता तर खरं देवाचं आणि संतांचं येणं ना महाराज. आता आजचा दिवस तसा केवढा आनंदाचा आहे आपल्यासाठी. राम जन्मोत्सव आहे आज. सकाळी आपण राम जन्मोत्सवाचं कीर्तन केलं ना. हो, भगवान श्री रामचंद्र प्रभूंचं प्राकट्य म्हणजे आजचा दिवस आहे. कोण आहेत रामचंद्र प्रभू? राम जर ऐकायचं असेल तर अगोदर आपल्याला रावण ऐकलं पाहिजे, रावण कळलं पाहिजे. रावण त्याचं नाव आहे. 80,000 बायका ज्याच्याकडे, तरी सुद्धा जो दुसऱ्याच्या पत्नीची इच्छा करतो त्याला रावण म्हणा. पार्वती मातेने भगवान शंकरांना विचारलं, देवा सगळे लोक घरं बांधतात, बंगले बांधतात, आपला कधी नंबर आहे? म्हणले बांधूया, तुझी इच्छा आहे का? म्हणले स्मशानात किती दिवस राहायचं? कुबेराला आज्ञा केली, सुंदर महाल बांधला. म्हणले बोलव वास्तुपूजनाला ब्राह्मणाला. कोण होता त्या काळात ब्राह्मण? रावणाला बोलावलं. रावण वास्तुपूजनासाठी आला, रावणाने वास्तुशांती केली, त्याचा महल त्याला इतका आवडला देवाचा. रावण म्हणला, देवा वास्तुपूजन झालंय, काय देताय दक्षिणा, काय पाहिजे? काय नाही. म्हणले तुम्ही बनवलेला हा जो महल आहे हाच देऊन टाका. तथास्तु. तो ते भोलेनाथ आहे, त्रिभुवनी उदार भोळा राजा श्री शंकर घेऊन जा. महाल दिला. एवढ्यावर थांबवा ना. पण तो रावण आहे, महाल दिल्यावर थांबला नाही. देवा एवढा मोठा सुंदर महाल दिला का, एकटाच राहतो याच्यात, मग काय पाहिजे? एवढी सुंदर तुझी बायको पार्वती, ती देऊन टाक. याला रावण म्हणतात. विकृतीची परिसीमा म्हणजे रावण. आणि आता राम समजून घ्या. सीता मातेशी रामचंद्र प्रभूंचा विवाह झाला आणि त्या दिवशी रामचंद्र प्रभूंनी सीतामय्याला सांगितलं, सीते आज तुझ्याशी माझा विवाह झाला, यानंतर या जगात तुझ्या अतिरिक्त जेवढ्या स्त्रियांकडे मी पाहिल त्या सगळ्या माझ्या आई असतील. त्याला राम म्हणतात. शिकागोची धर्म परिषद गाजवण्याकरता विवेकानंद गेले आणि एका फॉरेनर स्त्रीने विवेकानंदांना पाहिलं, म्हणाली, स्वामीजी तुमच्या भाषणावर मी मोहित झाली, मला आपल्याकडून तुमच्यासारखी संतती पाहिजे. काय बोलले विवेकानंद? हे बघ बाई, माझ्याकडून होणारी संतती पुन्हा विवेकानंद होईल तरी सांगता येत नाही. एक काम कर, प्रवचनात तू पुढे बस, सगळ्या लोकांना प्रवचनात सांगून टाकतो, समोर बसलेली बाई माझी आई आहे आणि मी तिचा मुलगा आहे. याला राम म्हणतात. रामायण फक्त कानावर घ्यायचं नसतं, रामायण आपल्या हृदयात उतरायचं असतं. कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपती शिवरायांच्या पुढे उभी करण्यात आली. छत्रपती शिवरायांनी तिच्याकडे पाहिलं, सेवकांना विचारलं, कोण आहे? म्हणले, महाराज सुभेदाराची सून आहे. कशाला आणली? आपल्या उपभोगाला. एवढे दिवस जवळ राहिलात पण मी कळालो नाही. जवळची माणसं लवकर कळत नाही. घरात संत असेल लवकर कळत नाही. छत्रपती शिवरायांनी त्या माऊलीकडे पाहिलं आणि तिच्या सौंदर्याकडे पाहून छत्रपतींचे उद्गार आहेत, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदले शिवछत्रपती, शिवछत्रपती, शिवछत्रपती. रामायण ज्यांनी आपल्या हृदयात उतरवलं त्यांना छत्रपती शिवराय म्हणतात. भंडारा डोंगरावर जगद्गुरूंचं भजन चाललंय, तिथे एक स्त्री आली, महाराजांकडे अपेक्षा करू लागली विशेष सुखाची. जाई तू मातेन तरी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोहे. म्हणून ते नुसते राम नाही, ते तुका राम आहे. तुका तुका राम से दो नाम एक अंग, उनका सेतु भंग या इनका सेतु अभंग. आदर्शाची परिसीमा. आयडॉलेच रामचंद्र प्रभू जगासाठी, जगाच्या हितासाठी कर्तव्याची दीक्षा, समतेची शिक्षा, ज्ञानाची भिक्षा फक्त रामचंद्र प्रभूंच आम्हाला देऊ शकतात. कोण आहेत राम? रामासारखा देव नाही, रामासारखा देव नाही, रामासारखा राजा नाही, रामासारखा पुत्र नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा पिता नाही, रामासारखा बंधू नाही, रामासारखा शिष्य नाही, रामासारखा मित्र नाही आणि रामासारखा शत्रू नाही. रामनवमी म्हणून 9 कोट्या सांगितल्या. रामासारखा देव नाही, रामासारखा देव नाही. लोकाभिरामम रणरंगधीरम. संपूर्ण जगाला सारख्या पद्धतीने जो कौल देतो त्याला राम म्हणतात. समाजाच्या हितासाठी जो अव्याहत तयार आहे त्याला राम म्हणतात. रामासारखा पुत्र नाही. कौशल्या माता रामचंद्र प्रभूंच्या विरहात वाट पाहत, एरे एरे माझा रामा रामा.
त्या सुमंताला विचारता, सुमंता सांग माझा राघव कुठे गेला? रघुनंदन पायी गेला, सुमंता त्वातारे रथ आणिला, रघुनंदन पायी गेला गेला, रघुनंदन पायी गेला. काय अवस्था झाली असेल दशरथ महाराजांची. लक 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 अशी मान केली. 6 वेळेला राम नामाचा जप केला. दशरथ महाराजांनी प्राण सोडला. रामासारखा पुत्र नाही. अयोध्येला परत आल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी पहिला नमस्कार केला तो कैकेयीला केला. ज्याच्यामुळे मला वनवासाला जावं लागलं त्या आईला नमस्कार पहिला करणारा या पृथ्वी तलावर हा पहिला मुलगा आहे. त्याला राम म्हणतात. राम काय सामान्य? रामनवमी लक्षात ठेवा. या 9 कोट्या मी आपल्याला मुद्दाम सांगतो. रामासारखा मुलगा नाही. रामचंद्र प्रभूंनी वनवासाला जाण्याच्या अगोदर काही दिवसांपूर्वी लहानपणीच कैकेयी मातेला सांगितलं होतं, माते मला आज तुला एक मागायचं. तुझं माझ्यावर फार प्रेम आहे ना? हो म्हणली राघवा. अरे तुझ्या इतकं प्रेम मी भारतावर पण नाही करत. आणि खरंच आहे, लक्षात ठेवा. कैकेयी जेवढं रामावर प्रेम करत होती ना तेवढी कौशल्य पण नव्हती करत. आता आज दुर्दैव असं आहे का कैकेयीला लागलेला कलंक आहे आणि म्हणून कैकेयीला लोक नीट बोलत पण नाही. भैरोबावाडीत कैकेयी नावाची एखादी बाई पण नसेल, नाही ना? कैकेयी हे नाव सुद्धा लोक आपल्या बायांना लेकीवाडीला ठेवत नाहीत, कारण कैकेयीचा तो तिच्यावरचा दोषारोप आहे. पण सांगू मी आपल्याला, कैकेयी सगळ्यात पवित्र स्त्री आहे. तुम्ही म्हणाला असं उलट का सांगता? चांगला आहे का? कैकेयीला रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, माते आज मी तुला एक मागणार आहे का जे या जगात कोणताच मुलगा आपल्या आईकडे मागू शकत नाही. राघवा काय मागशील? मागून मागून प्राण मागशील का? अरे प्राण मागितले तरी द्यायला तयार आहे. माग राघवा. नाही माते, प्राण सुद्धा मागणार नाही. मग आज मी तुला असं काहीतरी मागणार आहे का ज्याचा परिणाम त्रैलोक्यात तुझी निंदा नालस्ती केली जाणार आहे. पृथ्वी तलावर तुला कधी कुणी चांगलं बोलणार नाही. ठीक आहे राघवा, माग. काय पाहिजे तुला? आई त्याचा परिणाम ऐक. तुझ्या कपाळावरचं कुंकू तुला पुसावं लागणार आहे. ठीक आहे राघवा, माग. आणि कैकेयी मातेने रामचंद्र प्रभूंना सांगितलं, राघवा माग. आणि त्यावेळेला रामचंद्र प्रभूंनी सांगितलं होतं कैकेयीला, माते एक काळ असा येणार आहे का त्या दिवशी तुला रामाला वनवास सांगायचा आहे आणि भारताला गादी सांगायची. ही पूर्वनियोजित घटनाच रामाची आहे. रामासारखा पुत्र नाही, रामासारखा बाप नाही महाराज. बघा 11,000 वर्षाचं आयुष्य रामाचं. किती? 11,000 वर्ष जगलाय राम. पण त्रेतायुगातल्या रामाने संतती मात्र 2च ठेवली आहे, लव आणि कुश. कारण त्याला माहिती होतं बहुतेक भारतात महाराष्ट्रात कायदा निघणार आहे, हम दो हमारे दो. ते त्रेतायुगात ओळखलं 2च मुलं आहेत, लव आणि कुश. किती रामचंद्र प्रभूंची दूरदृष्टी महाराज. रामासारखा बाप नाही, रामासारखा भाऊ नाही. सोन्याची लंका प्राप्त केली आहे पण बघायला सुद्धा त्याला फुरसत नाही. नाही बघितलं त्याने सोन्याच्या लंकेकडे. का? माझा भरत माझी वाट पाहतोय. माझ्या भरतासारखा भाऊ माझी वाट पाहतोय. 14 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि 14 वर्षातला शेवटच्या दिवसात जर सूर्य उगवला नाही तर माझा भरत माझ्यासाठी देहत्याग करील. रामचंद्र प्रभूंनी रावणाची सोन्याची लंका न पाहताच परत फिरले, विभीषणाला दिली आणि भरतासाठी आले. रामासारखा भाऊ नाही, रामासारखा मित्र नाही. सुग्रीवाशी मैत्री केली, वालीचं निर्दलन केलं. मरताना वाली म्हणाला, रामा हे शोभलं का तुला? अरे कोणत्या नियमात बसत? हे कोणत्या नियमात बसतं रामा? एका सोबत मैत्री केली मला ठार मारलं. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, मूर्खा, लहान भावाच्या पत्नीवर डोळा ठेवणारा तू, तुला मारू नाही तर काय करू? ही रामाची नीती आहे. विठाला रामासारखा मित्र नाही, रामासारखा शिष्य नाही. दशरथ महाराजांचा मुलगा राम पण वसिष्ठ मुनींकडून ज्ञान प्राप्त करतो, त्याच्यासारखा शिष्य नाही आणि रामासारखा शत्रू पण नाही. मरताना रावण म्हणतो, या जगात कितीतरी शत्रू होतील पण रामासारखा शत्रू नाही. का? मला ज्याच्या मांडीवर मरण आलंय तो राम, आणि ज्याच्या मांडीवर माझं आता शरीर जाणार आहे त्या रामचंद्र प्रभूंनी मला आशीर्वाद असा दिलाय का, रावणा
तू याही स्थितीत जरी मेला तरी सुद्धा मी तुला माझ्यापर्यंतच घेणार आहे. शत्रूला सुद्धा जो मोक्ष देतो त्याचं नाव राम. विठाल. आणि म्हणून रामचंद्र प्रभूंचं सगळं जीवन आपल्याला आदर्शमय असल्यामुळे आपण ते आपल्या संसारात उतरा. संसार सगळेच करतात, त्याच्यात वेगळे पण काय करता येईल ते जरा शोधा. देव, देश, धर्म आणि समाज या 4 घटकांकरिता आपल्याला प्रत्येकाची जबाबदारी काही ना काही करायची आहे. त्याला परमार्थ म्हणतात. पण मग हा परमार्थ शिकवतो कोण? अभंगाच्या 2ऱ्या चरणात संत संग दे, संत संग दे, संत संगदी, संत संगदी. हे आम्हाला या जगात फक्त संत शिकवतात. सप्ताह का करायचा आपल्याला? पैसे जास्त झालेत म्हणून सप्ताह नाही. आम्हाला एकत्र करून आपल्या संस्कृतीची, धर्माची रचना नेमकी काय आहे हे शिकवण्याकरिताच आम्हाला उत्सव करावे लागतात, सप्ताह करावे लागतात. गावागावात जर सप्ताह सुरू झाला तर वातावरण पवित्र होतं. ज्ञानेश्वरीच्या ओव्या जरी नुसत्या लोकांमध्ये गेल्या तरी सुद्धा चैतन्य फुलतं. लोकांमध्ये संस्काराची जाणीव होते. लोकांमध्ये संस्कृतीची, धर्माची व्यवस्था लोकांच्या लक्षात येते. आणि म्हणून परमार्थ वृद्धी करण्याकरिता, लोकांमध्ये जिव्हाळा नांदण्याकरिता उत्सवाची व्यवस्था आहे. फक्त जगात संत शिकवतात. आणि म्हणून संतांच्या शिवाय जगात आपल्या उद्धाराचा मार्ग कोणीही निर्माण करू शकत नाही. म्हणून संत संगती. अनेक प्रवाही घालू नको. जगात प्रवाह तर खूप आहेत, चॉईस तुमची आहे, निवड तुम्ही करा. एक मुलगा कीर्तन झाल्यावर माझ्या पाय पडायला आला. त्याच्या खिशातला मोबाईल खाली पडला, त्याचा स्क्रीन ओपन झाला. मी बघितलं तर त्याच्यावर एका नटीचा फोटो होता. मी त्याला म्हणलं, दादा कोण आहे? तो म्हणला, महाराज तुम्हाला माहित नाही? मी म्हणलं नाही. माहिती होतं मला, पण म्हणलं नाही माहिती. अहो म्हणले, ही ऐश्वर्या रॉय आहे. तर मी म्हणलं, कोणी नातेवाईक आहे का आपली? तो म्हणला नाही. म्हणलं मग का ठेवली मोबाईलवर? बरं का शंकर हो, तो असं म्हणला मला, मी ऐश्वर्या रायचा खूप मोठा फॅन आहे म्हणला. मी म्हणलं, तुझ्या फॅननं तिला कधी हवा लागायची एवढ्याला? सलमान खानची नाही लागली तर आपली कधी लागायची? पण हे दुर्दैवच आहे महाराज का आपली लोक कोणाची फॅन व्हायला लागलेत. आणि त्याचा परिणाम आपण आपलं तारुण्य, आपण आपली बुद्धी, आपण आपलं मन उद्ध्वस्त करायला लागलो. ज्याला फॅन व्हायचा त्याने माऊलींचं व्हायचं, ज्याला फॅन व्हायचं त्याने तुकाराम महाराजांचं व्हायचं, ज्याला फॅन व्हायचं त्याने छत्रपती शिवरायांचं व्हायचं, ज्याला फॅन व्हायचं त्याने छत्रपती संभाजीराजांचं व्हायचं. अरे काय दुःख आणि वेदना या देशाच्या हितासाठी सहन केल्या. छावा बघितला का? सप्त्यात दाखवायला पाहिजे होता. आम्ही दाखवलं आमच्या सप्त्यात. हाताची बोटाची नख काढली, अंगातून रक्त निथळत होत आणि मीठ चोळला औरंगजेबने. हरामखोर आहे तो, त्याच्यासारखा कोणीच नाही. जीभ काढली, जीभ डोळ्यात सळ्या घातल्या. छत्रपती संभाजी महाराज जागचे हल्ले नाही. डोळे काढून सुद्धा, जीभ काढून सुद्धा, हाताची नख काढून सुद्धा एक क्षण सुद्धा छत्रपती संभाजी महाराज जागचे हल्ले नाही. जर महाराज तिथं हल्ले असते ना, भैरोबावाडीचा सप्ताह हल्ला असता.
आपल्या या पूर्वजांचा, ज्यांनी आपल्यासाठी एवढं बलिदान दिलंय, एवढा त्याग केलाय, एवढं समर्पण केलंय, म्हणून त्यांच्यासाठी आपण जगलो पाहिजे. हे संत आपलं कल्याण करण्याकरिताच आले. संत संगती, संत संगती अनेक प्रवाही घालू नको. महाराज या संतांच्या संगतीचं अचूक महात्म्य काय? संत संग देई, संत संग देई अनेक प्रवाही घालू नको. संतांच्या संगतीत आपण अर्धा क्षण या. निमिषार्ध होता सत्संग, तेने संगे होय भवभंग. यालागी सत्संगाचे भाग्य साधक सभाग्य जाणती. संतांच्या संगतीत जर आपण आलात, आपल्या जीवनातलं पाप, उपपाप, महापाप सगळ्या पापाला तिलांजली दिली जाते. म्हणून आपण संतांकडेच या. तेने होय शांती महत्पापा. अर्ध क्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत्पापा. अभंगाचा विचार मी आपल्या पुढ्यात मांडलाय. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना उद्धाराची जर व्यवस्था करायची असेल तर आपण आपल्या जीवनात मिळालेल्या वेळात वेळ काढून भगवत चिंतन करा, परमार्थ चिंतन करा. या सातारा जिल्ह्यात एक महान संत झाले. सकाळी माझं कीर्तन होतं. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज नावाचे संत आहेत. गोंदवलेकर महाराज. त्या गोंदवलेकर महाराजांकडे ग्रस्त आला. तो म्हणे, महाराज नामस्मरण कधी करावं, नामस्मरण कधी करावं. महाराज त्याला म्हणले, मरायच्या आधी कर. तो म्हणला, मग मरायचा आदला दिवस कोणता? महाराज म्हणले, मग रोज करत जा. बाबा नामस्मरण रोज करत जा. कारण आपल्याला कोणालाच माहिती नाही आपल्या हातात काळ किती शिल्लक आहे की नाही. इथं बसल्या सगळ्याच्या तारखा कन्फर्म आहेत, फक्त तारीख डिक्लेअर नाही. आणि बरं डिक्लेअर नाही ती नाही तर अन्नाचा घास आपल्याला गोड लागला नसता. भैरवनाथ त्याची कृपा आहे, आपल्या सगळ्याच्या तारखा फक्त त्यालाच माहिती आहे, आपल्याला माहिती नाही. आणि असं जीवन असल्यामुळे आपण अतिशय सावध राहा, फार जबाबदारीने जगा. जाता जाता सांगतो, कोणाची हेवेदावी करू नका, कोणाचा तिरस्कार करू नका, कोणाचा द्वेष करू नका, कोणाचा मत्सर करू नका. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व हे आहे. प्रेमाने रामची पाखरं जवळ येतात. आपण एकमेकांना आपलंसं म्हणूया, एकमेकांमध्ये जिव्हाळ्याने नांदूया. जीवन फार सुंदर आहे, जीवन फार आनंदाने जगता येतं. आयुष्य फार कमी आहे. नीती धर्माचं कंपाऊंड बांधा, आचार विचार पवित्र ठेवा आणि भगवंताचं चिंतन करत करत आपल्या प्रपंचामधून भगवंताच्या चिंतनाने या जीवनाचा प्रवास करा. ही एक सदिच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आजचा हा कीर्तन सेवा करण्याचा योग भैरोबावाडी नावाच्या या गावामध्ये, छोटंसं गाव आहे पण उत्सव या ठिकाणी अतिशय सुंदर करत आहात. सप्ताह समिती, सप्ताह कमिटी, कार्यकर्त्यांची मोठी धावपळ आहे, व्यस्तता आहे. अगदी सगळेजण 7 दिवस या उत्सवाचा आनंद घेत आहेत. मी सगळ्यांना या ठिकाणी खूप शुभेच्छा. माता मौल्यांना सुद्धा या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा. भजी मंडळ महाराज मंडळींना या ठिकाणी खूप शुभेच्छा व्यक्त करतो.
आज मिरवणूक होती सप्ताहातली जागराची दिवशीची आणि ती मिरवणूक सुद्धा या ठिकाणी अतिशय सुंदर झालेली आहे. भैरवनाथाचं मंदिर आहे म्हणून भंडारा उधळला जातो ना आपल्याकडे, बरोबर ना? वा चांगलंय. म्हणजे इथं आल्यानंतर अगदी प्रति जेजुरीच बघायला मिळाली. इतका छान भंडारा खेळत लोक आले होते. अगदी सगळ्यांनी आनंद घेतलेला आहे. तुमच्या या आनंदाला माझ्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. एक कोकणातलं भजन आपण सगळेजण त्याचा आनंद घेऊयात. सगळे एकदा वर हात करा. वा आता युट्यूब पण चालू आहे, तोही सगळ्यांना रेकॉर्डिंग करतो आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली आपल्या अखंड आत्मा आपल्या या अखंड आत्मा सप्ताहामध्ये चांगल्या प्रकारची कीर्तन साथ देणारे कायम साथ देणारे हरिभक्त परायण परमेश्वर महाराज पुरी परभणी
शिवाजी दत्तू खोडरे आणि सुभाष खोडरे यांचा या ठिकाणी महाराजांच्या हस्ते सन्मान होता. गायन साथ देणारे हुजुंगाचारी हरिभक्तपरायण दत्ता महाराज मुडेकर परभणी. ओके ओके.